हाय मंडळी. बिर्याणी म्हटलं का सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. तर आज आपण बघणार आहे बिर्याणी कशी बनवायची. तर मी घेतलं आहे चिकन. थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. लगेच टाकायची हळद. 1 वाटी तळलेला कांदा टाकायचा. कांदा मी तळून घेतला होता, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं होतं, तो पण आपण टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा. लगेच एक पेस्ट तयार केली बघा मी हिरव्या वाटणाची. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर पुदिना असं टाकलं आहे. तरी पेस्ट टाकायची. लगेच 1 वाटी आपल्याला दही टाकायचं आहे. 1च वाटी टाकलं आहे मी दही. आता हे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं लाल तिखट टाकायचं, मटण मसाला आणि चिकन मसाला आणि थोडासा बिर्याणी मसाला टाकायचा आणि हे 1 तासासाठी ठेवून द्यायचं. हे बघा मी बासमती तांदूळ घेतला आहे. हा आपल्याला चांगला 1 तास भिजत ठेवायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने चिकन मस्त मॅरिनेशन झालेले आहे. लगेच शिजवून घ्यायचं आहे चिकन. 5 ते 10 मिनटं शिजवायचं. 1 वाटी मी कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतलं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट आहे आणि थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत. तर आता हे मॅरिनेशन केलेलं चिकन मी काढून घेतलं. एका कुकरमध्ये कांदा टोमॅटो टाकायचा, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला, बिर्याणी मसाला आणि मटण चिकन मसाला टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच चिकन टाकायचं आणि चांगलं मिक्स करायचं आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि आपला भिजवलेला तांदूळ आहे त्याच्यात टाकून द्यायचं. तर बघा अशा पद्धतीने तयार झाली आहे झटपट होणारी बिर्याणी. बिर्याणी कशी वाटली नक्की सांगा.